पाहूयात. मी निखिला आखाड्यामध्ये आजचा आपला विषय आहे मराठा आरक्षण आणि मुख्यमंत्र्यांची ग्वाही. अर्थात मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत ठिय्या आंदोलन आणि ठोक मोर्चे काढून 16 दिवस उलटून गेलेले आहेत. या 16 दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांनी जवळपास 7 ते 8 बैठका घेतल्या. त्यामध्ये काही मराठा नेत्यांबरोबर त्यांनी बैठक घेतली, त्यानंतर चंद्रकांत दादांबरोबर त्यांची बैठक झाली, भाजपच्या नेत्यांबरोबर बैठक झालेली आहे, आज त्यांची बुद्धिवंतांसोबत बैठक झालेली आहे. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस, एनसीपी या पक्षांनी देखील आपापल्या पक्षातल्या लोकांबरोबर चर्चा केली आहे, मराठा नेत्यांशी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा एकूण मिळून सगळ्या आपण जर पाहिल्या तर 20 ते 25 बैठका झाल्यात. मराठा क्रांती मोर्चाच्या वेगळ्या बैठका. या सगळ्या बैठकांमधून नेमकं निघालं काय? खरं तर या बैठकांमधून निघालंय तो शून्य. काही निघालं नाही या बैठकांमधून. मग या बैठका कशासाठी घेतल्या जात होत्या? आज मुख्यमंत्री म्हणालेत की कालबद्ध असा कार्यक्रम असेल, निश्चित वेळेमध्ये आरक्षण दिलं जाईल. मात्र तेही मराठा नेत्यांना मान्य नाहीये. मुख्यमंत्री काय म्हणतायत आणि त्यावर मराठा नेते काय म्हणतायत आपण आधी ऐकूया. आणि यापूर्वी देखील राज्य सरकारनं आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात राज्य सरकार पूर्णपणे अनुकूल आहे, त्या संदर्भात कटिबद्ध आहे आणि त्याची कायदेशीर कारवाई आता अत्यंत वेगानं आम्ही पूर्ण करतो आहोत. त्यामुळे मला विश्वास आहे की कालबद्ध आणि निश्चित वेळेमध्ये आम्ही हे आरक्षण त्या ठिकाणी देऊ शकू आणि त्या माध्यमातून इतर जे प्रश्न आहेत ते प्रश्न देखील आम्ही सोडवू शकू. मी आज सर्व विचारवंतांसमोर राज्य सरकारने केलेल्या विविध उपाययोजना देखील सांगितल्या. त्यांनी देखील त्यातल्या काही त्रुटी सांगितल्या की ज्या बदलल्या पाहिजेत, त्या देखील आम्ही नोंदवून घेतल्या आहेत. आणि मला असं वाटतं की या सर्व विचारवंतांच्या आव्हानामुळे निश्चितच राज्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्याकरता मोलाचं सहकार्य मिळेल. या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी आमचे जे मराठा बांधव गेलेले आहेत, या बांधवांच्या परिवारासाठी एक भरीव तरतूद राज्य शासनाने करावी असं या ठिकाणी आम्ही निवेदन केलेलं आहे. तसेच मराठा आंदोलन व समाजासाठी राज्य सरकारने एक चंद्रकांत दादा पाटील यांची उपसमिती स्थापन केली होती. ही समिती तत्काळ स्थगित रद्द करण्यात यावी, बरखास्त करण्यात यावी व याचे सर्व निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः घ्यावेत, जेणेकरून मराठा समाजाला न्याय मिळेल व पुन्हा कोणत्याही विषयावरती चालढकल होणार नाही, याचा निर्णय लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा. 3 तास आणि 26 विचारवंत या बैठकीमध्ये नेमकं काय झालं आपण पाहूयात. आज मुख्यमंत्र्यांनी या विचारवंतांसोबत बैठक घेतलेली आहे. या बैठकीमध्ये या विचारवंतांनी अनेक मुद्दे देखील मांडलेले आहेत, ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणारच आहोत. मात्र ही बैठक झाल्यानंतर या विचारवंतांनी काय मतं व्यक्त केलेली आहेत ते आधी आपण पाहूयात. जे आंदोलन सुरू या मागण्या न्याय्य आहेत, त्या वास्तव आहेत, याची शासनाची सुद्धा खात्री आहे आणि त्या दृष्टीने शासन लवकरात लवकर न्यायाला टिकेल अशा पद्धतीने आरक्षणासाठी पावलं उचलेल हा शब्द मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिलेला आहे. आणि त्यामुळे सगळ्यांना आंदोलन करताना एकच कळकळीची विनंती आहे, ती म्हणजे शांततापूर्ण हे आंदोलन व्हावं आणि कोणीही आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलणं जाऊ नये, हे आमचं सगळ्यांचं त्यांना आव्हान आहे. प्रश्न नक्कीच दाहकता समजलेले आहे, वास्तवता त्यांच्या लक्षात आलेले, काम त्या पद्धतीने चाललंय असं वाटतंय आणि लवकरच त्याचे रिझल्ट येतील. तर भावनिकदृष्ट्या भडकवलेल्या गोष्टींना तुम्ही बळी पडू नका, सुसाईड करू नका, आपल्या स्वतःच्या फॅमिलीला वाऱ्यावर सोडू नका, आंदोलनाला वाऱ्यावर सोडू नका. आपण यातनं मार्ग नक्की काढतोय, नक्कीच सॉल्व्ह होणार आहे हा प्रश्न. त्या आंदोलनाला जे थोडंसं हिंसक वळण लागलेलं आहे ते कोणाच्याच हिताचं नाही. तेव्हा आंदोलनकर्त्यांनी आंदोलन करताना शांततेने करावं, हिंसा करू नये आणि विशेषतः तरुणांनी आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग अवलंबू नये, हे आवाहन करण्यासाठी खरं तर ही मुख्य मीटिंग होती. त्या अनुषंगाने चर्चा झाली की सध्याची काय परिस्थिती आहे, काय समस्या आहेत नेमक्या आणि काय करता येणं शक्य आहे आत्ता ताबडतोबीच्या आणि नंतरच्या सुद्धा, अशी एक साधारणपणे चर्चा झाली. ज्या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज होती तिथे काहीतरी दुर्लक्ष झालं आणि त्याचा परिणाम नोकरीची संधी माझी गेली, शिक्षण मला घेता येत नाही. या एक तर आरक्षणामुळे एक वर्ग समाधानी होतो, दुसरा विस्थापित होता. पण सर्वांनाच आरक्षण देणं शक्य नाही आणि सर्वांना दिलं तर एवढ्या नोकऱ्या आणायच्याकडून हा पण विषय आहे. म्हणून यात व्यवसाय, स्किल डेव्हलपमेंट या सगळ्या गोष्टींचा विचार करावा का जो नोकरीबरोबरच शिक्षणाबरोबरच त्याला व्यवसायातसुद्धा जाता येईल, अशा प्रकारची भूमिका ही सर्वांची होती. मुख्यमंत्र्यांनी
सह्याद्रीवर आज विचारवंतांची बैठक घेतलेली आहे. यामधून त्यांनी काही सूचना मागवल्या आणि त्यानंतर आपण कालबद्ध आणि अगदीच निश्चित वेळेमध्ये आपण आरक्षण देऊ असं जाहीरपणे सांगितलेलं आहे. त्यावर आता मराठा समाजाचा त्याचा विश्वास बसलेला आहे का? कारण आता परळीचं हे लेटर आपल्याकडे आलेलं आहे. परळीमधल्या मराठा नेत्यांनी मात्र मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवायला नकार दिलेला आहे. त्यांचे आणखी काही पॉइंट आहेत जे आपण या चर्चेला इथे घेणार आहोत. तसंच लेखक, कलावंत आणि विचारवंत यांनी काही आवाहन केलेलं आहे मराठा समाजाला, ते देखील आपल्या बरोबर आहेत. हे आवाहन तर आहे आणि त्यांच्या या सह्या केलेला हे जो कागद आहे तो आपल्याकडे आहे या चर्चेसाठी. या सगळ्या चर्चांमधून, या बैठकांमधून नेमकं काय निघालं? मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन दिलेलं आहे त्यावर मराठा नेते, मराठा क्रांती मोर्चा विश्वास ठेवायला का तयार नाही? मुख्यमंत्र्यांची बैठक वर्सेस मराठ्यांची बैठक, या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक प्रकाश पासलकर, काँग्रेसचे प्रवक्ते भाई जगताप, दैनिक देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे, जे या विचारवंतांमध्ये होते, जे मुख्यमंत्र्यांबरोबर या बैठकीमध्ये सहभागी झाले होते. त्या बैठकीमध्ये नेमकं काय झालेलं आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आणि काही वेळातच कान्होजी आंग्रेंचे वंशज रघुनाथराजे आंग्रे हे देखील या बैठकीमध्ये होते, ते देखील या चर्चेमध्ये सहभागी होतील. आणि काही वेळातच भाजपचे गेस्ट देखील या चर्चेमध्ये असतील. प्रकाश पोहरे सर, सुरुवात मी तुमच्यापासून करते. या बैठकीमध्ये नेमकं काय झालं? जो काही विषय सध्या राज्यामध्ये चालू आहे या मराठा मोर्चाच्या संदर्भामध्ये, आणि जे काही एक चुकीचं वातावरण, म्हणजे तरुण आत्महत्या करायला लागलेले आहेत, जाळपोळ करायला लागलेले आहेत, त्यांचं भविष्य त्याच्यामुळे खराब होणार आहे, याच्यावर या बैठकीमध्ये खूप चिंता व्यक्त करण्यात आली. मुख्यमंत्रीसुद्धा या सगळ्या संदर्भामध्ये खूप गांभीर दिसले आणि सर्व विचारवंतांनी या सगळ्या संदर्भामध्ये त्यांचे विचार व्यक्त केले. आणि याच्यामध्ये हे बाब प्रकर्षाने त्यांच्या लक्षात आणून दिल्या गेली मुख्यमंत्र्यांच्या, की आज जो समाज खरं म्हटलं म्हणजे आरक्षण मागतो आहे आणि तो मागतो आहे नोकरीमध्ये, हा तोच समाज आहे जो समाज शेतीवर अवलंबून होता आहे कुण्याकाळी, आणि त्याच्यामध्ये उच्च शेती आणि कनिष्ठ नोकरी. तर ह्या कनिष्ठ नोकरीच्या मागे हा आता युवक का लागलाय? कारण शेती उद्ध्वस्त झाली आहे. ज्या शेतीमध्ये माझं काही भलं होऊ शकत नाही असं त्याला भवितव्य दिसायला लागलं, त्याच्यामुळे या उद्ध्वस्त शेतीमुळे हा सगळा समाज याच्या मागे लागतोय, ही बाब प्रकाशाने त्यांच्या मागे लक्षात आणून देण्यात आली मुख्यमंत्र्यांच्या. आणि याच्यावर जोपर्यंत तोडगा निघणार नाही कायमस्वरूपी, म्हणजे शेतीची परिस्थिती सुधारल्याशिवाय या प्रश्नाला उत्तर मिळू शकत नाही किंवा तोडगा निघू शकत नाही, ही बाब आम्ही त्यांच्या प्रामुख्याने लक्षात आणून दिली. प्रकाश पासलकर आहेत आपल्याबरोबर, मराठा क्रांती मोर्चाचे. प्रकाश पासलकर, बुद्धिवंतांची ही जी काही बैठक मुख्यमंत्र्यांनी आज घेतली, त्याकडे मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक नेमकं कसं पाहतात? राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील विचारवंतांना त्या ठिकाणी बोलवलं, विचारवंतांना बोलवलं, त्याचं स्वागतच आहे. परंतु जी पासलकर बोला. त्या परिस्थितीमध्ये आत्ताची जी परिस्थिती महाराष्ट्रभर जी उद्भवलेली आहे, या परिस्थितीवरती आज जी बैठक बोलवली, ही बैठक कदाचित गेल्या 1-1.5 वर्षापूर्वी बोलवली असती, 2 वर्षापूर्वी बोलवली असती, तर कदाचित आपल्याला महाराष्ट्राला एक वेगळी भूमिका समोर घेऊन जाता आलं असतं. विचारवंतांचे विचार समजून घेतले असते, समाजाची दयनीय अवस्था काय आहे या ठिकाणी आताच प्रकाश पोहरे सरांनी सांगितलं की विशेषतः महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाची हा वर्ग अत्यंत शेती, नापिकी, कर्जबाजारी या सगळ्यावरती मुलांना नोकऱ्या आणि त्याच्यातून आलेलं फ्रस्ट्रेशन, आणि त्या फ्रस्ट्रेशनच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये जे मुलं आत्महत्या करतायत, मराठा आरक्षणासाठी त्या ठिकाणी आपल्या प्राणाची आहुती देत आहेत, तर ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. आणि खऱ्या अर्थानं जर या मुलांना काही या अगोदरच जर ही उपाययोजना झाली असती, 58 मोर्चे निघाले, महाराष्ट्रातील समाज इतका शांततेने संयमाने आला, याला ज्या पद्धतीने गांभीर्याने घ्यायला पाहिजे होतं मुख्यमंत्र्यांनी, आणि त्यावेळेस गेल्या 1.5-2 वर्षामध्ये अशा विचारवंतांच्या, साहित्यिकांच्या किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना बोलवलं असतं की खऱ्या अर्थाने काय आहे समाजाचे काय गंभीर प्रश्न आहेत. आरक्षण कुठल्या 2च विषयासाठी मागितलेले, एक शिक्षण आणि नोकरी.
या विषयाच्या पलीकडे सुद्धा काही जाऊन 12-15 मागण्या या महाराष्ट्रातील या मोर्चातून निघालेल्या आहेत. बरं, तर देर आहे दुरुस्त आहे, ठीक आहे की विचारवंतांना बोलवलं, त्यांची चर्चा केली, उशिरा पण का होईना आता चर्चा सरकारला करायची जागली. वेळ पासलकर, मी निघून पुन्हा गेलेली एकदा आहे. तुमच्याकडे येते. आता ठोस कृती कार्यक्रमाची वेळ आहे. बरोबर, आणि ठोस म्हणून कृती कार्यक्रम हवा. मुख्यमंत्री खूप आणि राज्य महत्वाचा मुद्दा सरकारने पासलकर तुम्ही मांडलेला आहे, ठोस कृती कार्यक्रम हवा. हा मुद्दा मी पुढे घेते, मात्र मला प्रकाश मोरे सर पुन्हा एकदा तुमच्याकडे यायचंय. अशा 3 कुठल्या गोष्टी होत्या की या बैठकीमध्ये त्या ठरलेल्या आहेत आणि मराठा समाजाचं त्यामुळे समाधान होईल? नाही, या सगळ्या संदर्भामध्ये एक निवेदन काढण्यात आलेलं आहे आणि आवाहन करण्यात आलेलं आहे सर्व मराठा नेत्यांना आणि त्या आंदोलकांना. ठोस अशी कृती काही या संदर्भामध्ये याच्यामध्ये निघाली नाही. त्याचं कारण मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत मागासवर्गीय आयोगाचा अहवाल येणार नाही आणि त्याच्यानंतर मग कोर्टात सादर करून जोपर्यंत तिथून निर्णय येणार नाही तोपर्यंत कुठलेही निर्णय घेऊन उपयोग नाही, कारण तसे जर काही घेतले तर ते पुढे जाऊन टिकणार नाहीत. त्यामुळे कायमस्वरूपी टिकाऊ असं आरक्षण किंवा निर्णय घेता यावा. सर, तुम्ही स्वतः एक संपादक आहात, मी म्हणून तुम्हाला विचारते, जर या बैठकीमधून काही निघालंच नाही, मुख्यमंत्री गेल्या 8 दिवसांपासून एकच सांगतायत की मागासवर्गीय आयोगाचा अहवाल येईल त्यानंतर आरक्षण, मग या बैठकांचा उपयोग काय? कशासाठी या बैठका? तुम्हाला हा प्रश्न नाही पडला की ही बैठक घेऊन मुख्यमंत्री करणार काय आहे? नाही, ही बाब मान्य केली पाहिजे की या सगळ्या संदर्भामध्ये अक्षम्य असं दुर्लक्ष किंवा वेळ काढूपणा झाला आहे. मराठ्यांचे एवढे 50च्या वर 55च्या वर मोर्चे निघाले, मुंबईपर्यंत त्यांनी धडक मारली आणि त्यांनी संयम दाखवला या सगळ्या संदर्भामध्ये. आणि एवढं सगळं असल्यानंतर ही जर त्याला म्हणजे काय म्हणतो त्याला प्रतिसाद दिला गेला नाही तर निश्चितपणे ह्याचा रोष ह्या तरुण मुलांमध्ये येणारच आहे की आम्ही एवढे टोले घेतले आणि ते काही होत नाही आहे आणि म्हणून आजचा हा उद्रेक दिसतो आहे. आपण मान्य केलं. तर तुम्हाला असं वाटतं की या बैठकीमुळे काहीच निष्पन्न झालं नाही किंवा काहीच निघालं नाही या बैठकीमधून? नाही, या बैठकीमधून तसा काही ठोस असा निर्णय निघाला नाही. मात्र एक मान्य केलं पाहिजे की मुख्यमंत्री खूप गंभीर आणि सिरियस होते या सगळ्या संदर्भामध्ये आणि जे काही विचारवंत त्याच्यामध्ये हजर होते मुख्यमंत्री सिरियस होते या सगळ्या प्रकारासंदर्भामध्ये. पासलकर, बाई जगताप तुमच्याकडे येते. पासलकर, मुख्यमंत्री खरंच सिरियस होते असं प्रकाश सर आपल्याला इथे म्हणतात. मुख्यमंत्र्यांनी यानंतर जी प्रतिक्रिया दिली आहे त्यामध्ये त्यांनी मराठा समाजाला कालबद्ध आणि निश्चित वेळेमध्ये आपण आरक्षण देऊ असं जाहीर केलेलं आहे. जर आता मुख्यमंत्री असं म्हणतायत तर मग तुमचा विश्वास आहे का यावर? काय झालेलं आहे की आजपर्यंत मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने आपण शेतकऱ्यांचा मोर्चा आपण पाहिला असेल, यामध्ये काही लोकांना रात्रीचं बोलवलं, चर्चा केली, अशा अनेक महाराष्ट्रामधील या क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी सुद्धा गांभीर्य, आज सिरियसनेस वाढलेला आहे, त्याच्याबद्दल नो डाऊट की सिरियस झालेले आहे, कारण महाराष्ट्र अशांत आहे. परंतु आताच्या परिस्थितीमध्ये संपूर्ण मोर्चेकऱ्यांमध्येच हा विश्वासच, समन्वयकांना कोणालाच विश्वास वाटत नाहीये. पासलकर, मात्र जे आता परळीवरून आपल्याकडे जे एक प्रसिद्धीसाठी दिलेलं पत्रक आहे, या पत्रकामध्ये त्यांनी म्हटलंय की मराठा आरक्षणाबाबत कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा. मुख्यमंत्र्यांनी आज म्हटलंय की मराठा समाजाला कालबद्ध आणि निश्चित वेळेमध्ये आरक्षण देऊ. म्हणजे तुमची एक मागणी जी आहे याच्यामधली दुसरी मागणी जी आहे बरोबर आहे ना, मान्य करतायत. नाही, 100% हा मराठा आरक्षणाचा हा सामाजिक न्यायाचा प्रश्न आहे. न्यायालयीन कसोटीवरती हा टिकला पाहिजे. याच्यामध्ये आतापर्यंत जी दिरंगाई झालेली आहे ती खूप काही झालेली आहे, परंतु आता सुद्धा मुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन तो किती दिवसात कसा, आणि आता मला एक सांगायचंय निखिलाजी की या देशामध्ये जीएसटीचा निर्णय एका दिवसामध्ये घेतला जातो, इम्प्लिमेंट केला जातो. या देशामध्ये नोटबंदीचा निर्णय एका रात्रीमध्ये घेतला जातो आणि मग महाराष्ट्राचं आता जे मागासवर्गीय आयोगाकडे जे निवेदन आहेत किंवा जो डाटा आहे तो डाटा ते सगळं महाराष्ट्र सरकारने याच्यावरती टास्क फोर्स वरती हे कार्यक्रम घेतला पाहिजे आणि तो लवकरात लवकर मागासवर्गीय आयोगाचा अहवाल प्राप्त करून, तो अहवाल जर प्राप्त होत नसेल तर मागच्या काळामध्ये सुद्धा आम्ही काही वेळा राज्य सरकारमध्ये या गोष्टी वेळोवेळी सांगितलेल्या आहेत की आपण बापट आयोगाचा सुद्धा पूर्वीचा अहवाल होता, तो सुद्धा आपण अहवाल राज्य सरकारला मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी असं म्हणणं. निश्चित वेळेसाठी कालबद्ध कार्यक्रम त्यांनी लवकरात लवकर तो निश्चित केला पाहिजे. परंतु महाराष्ट्राची स्थिती सध्या चांगली नाहीये आणि म्हणून
काहीतरी विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री आणि राज्य सरकार त्यांनी त्यांच्या पातळीवरती आलं पाहिजे. कुठेतरी तो समाजाला विश्वास दिसला पाहिजे. बैठक घेऊन तर हे सरकार तेच महाराष्ट्रातील करतंय वातावरण तर मी शांत तुमच्याकडे येते होईल. पुन्हा अन्यथा एकदा. ही भाई परिस्थिती जगताप आज यांच्याकडे मला अविश्वासाचं जायचंय. वातावरण तयार भाई झालेलं आज आहे. विचारवंतांची बैठक घेतली मुख्यमंत्र्यांनी. त्यांनी म्हटलं की आता मुख्यमंत्री बरेचसे सिरियस वाटतायत या सगळ्या प्रकरणासंदर्भात. कालबद्ध आणि निश्चित वेळेत आरक्षण देण्याची घोषणा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी इथे केलेली आहे. काय तुमचं मत? निखिला, मला थोडासा वेळ दिला तर बरं होईल. एक अतिशय ज्वलंत महाराष्ट्राच्या संपूर्ण इतिहासामध्ये जितकी महाराष्ट्र धुमसत नव्हता इतका महाराष्ट्र धुमसतोय आणि त्या बाबतीमध्ये चर्चा होत असताना मी इतर सगळ्या आमच्या विचारवंतांचं ऐकलेलं आहे. मला एखाद थोडासा वेळ दिला तर बरं होईल. मी एका कोपऱ्याला असल्यामुळे अडचण होते. सगळ्यात प्रथम मुख्यमंत्री गंभीर आहेत असं प्रकाश पोहरे साहेब म्हणाले, तर पासलकरांच्या त्या मताशी मी पूर्णतः सहमत आहे. हेच गंभीरपण जर मुख्यमंत्र्यांनी 2-4 वर्षापूर्वी दाखवलं असतं तर मला असं वाटतं की आज ही स्थिती आलीच नसती. 2-4 वर्षापूर्वीचं सोडूनच द्या, परंतु 58 मूकमोर्चे निघाल्याच्या नंतर त्या मूकमोर्चाची ताकदच, त्या मूकमोर्चाचा हुंकारच जर राज्य शासनाला कळला नाही किंवा त्यांना कळूनच घ्यायचा नव्हता, असा आरोपही आहे माझा की तो त्यांना कळूनच घ्यायचा नव्हता, किंबहुना ते आंदोलन कसं इतरांना हाताशी धरून त्याचं हे करता येईल अशा प्रकारचाही प्रयत्न झाला, हा महाराष्ट्राने पाहिला आणि तो समाजानेही पाहिलेला आहे. एक महत्वाची गोष्ट निखिला इथे मला सांगावीशी वाटेल, ज्या समाजाने एवढे मोर्चे काढून एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली, या राज्यामधल्या कुठल्याही घटकाच्या आरक्षणाला जराही हात न लावता, त्याला जराही कसल्याही प्रकारचा हे न पोहोचता, नुकसान न पोहोचता मराठ्यांना आरक्षण द्या, अशा प्रकारचा त्यांची मागणी होती, जी पूर्वीच्या सरकारने अध्यादेशाच्या माध्यमातून, माझ्या सरकारने अध्यादेशाच्या माध्यमातून असेल किंवा कशाच्या माध्यमातून ते केलं होतं. आणि त्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये तिथल्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला होता, काही नोकऱ्यांना फायदा झाला होता, ज्याची आकडेवारी सरकारकडे आहे. आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर ते कोर्टामध्ये स्थगित झालं वगैरे वगैरे हे आपल्या समोर आहे. आरक्षण हे कोर्टामध्ये स्थगित आहे हे मोर्चेकऱ्यांनाही माहिती आहे, परंतु ज्या वेळेला मूकमोर्चांची हुंकार, त्याची जी काही क्षमता आहे ही कळलीच नाही सरकारला, म्हणून त्यांनी तो ठोक मोर्चाचा त्यांनी निर्णय घेतला. आता ठोक मोर्चामध्ये झालेला विध्वंस याचा अजिबात समर्थन होत नाही, झालेली जाळपोळ किंवा हे झालेलं याचा अजिबात समर्थन होत नाही, मी करू इच्छित नाही, ना माझ्या पक्षाने केला. परंतु मला एक गोष्ट मुद्दाम सांगावीशी वाटेल, एवढा प्रसंग होत असताना सुद्धा वाचाळवीरांनी जे काही वक्तव्य केली, मुख्यमंत्र्यांनी जी काही वक्तव्य केली, जे काही त्यांनी समिती केली, त्याच्या समिती प्रमुखांनी जी वक्तव्य केली ती आगीत तेल ओतणारी होती, हेही आपल्याला नाकारता येणार नाही. आणि म्हणून आज जे काही मुख्यमंत्री प्रयत्न करतात आहेत, हाच प्रयत्न त्यांनी मूकमोर्चा जो मुंबईत आला होता त्यावेळेला जर केला असता, तर आतापर्यंत त्याच्यामध्ये मार्ग निघाला असता. की राहिली गोष्ट आता आपण कायद्याच्या चौकटीचं म्हणतोय, होय ही गोष्ट खरीच आहे, मागासवर्गीय याचा आयोगाचा अहवाल हा लागणारच आहे. बरोबर. बाई, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते या मुद्द्यासाठी. एक छोटासा ब्रेक आहे, मात्र ब्रेकवर जाण्यापूर्वी मला सांगायचं की आता मुख्यमंत्री आपल्या भाजपच्या आमदारांची सुद्धा बैठक घेत आहेत, जी काँग्रेस, एनसीपी आणि शिवसेनेनं आपल्या आमदारांची बैठक आधीच घेतली होती. आता मुख्यमंत्री आपल्या लोकप्रतिनिधींची बैठक घेत आहेत आणि वातावरण शांत करण्याचा कुठेतरी प्रयत्न करतायत. यावर देखील आपण येणार आहोत. एक 60 सेकंदाचा ब्रेक आहे, आपण घेऊयात आणि लगेच परत येऊया. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकवर जाण्यापूर्वी मराठा नेते पासलकर यांचं असं म्हणणं होतं की काहीतरी एक ठोस कृती कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी द्यावा, तर यावर देखील आपण चर्चा करणार आहोत. प्रकाश पोहरे सर, या बैठकीमध्ये याविषयी काही चर्चा झाली का? ठोस कृती कार्यक्रमाविषयी काही चर्चा झाली का? किंवा मग कोणी अशी काही विशेष मतं मांडली आहेत का की जी मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी मान्य केलेली आहे? साळुंखे साहेबांनी या सगळ्या संदर्भामध्ये बरेच विचार व्यक्त केले. गायकवाड होते BVG ग्रुपचे, या सर्व लोकांनी मतं व्यक्त केली आणि त्या सर्व लोकांचं म्हणणं, विशेषतः गायकवाडांचं सुद्धा म्हणणं हेच होतं की शेती उद्ध्वस्त झाली आहे, त्याच्यामुळे त्या शेती संदर्भामध्ये सरकारने ठोस निर्णय काहीतरी घ्यायला पाहिजे. साळुंखेंनी या सगळ्या गोष्टींवर काही प्रश्न आणि काही शंका व्यक्त केल्या आणि त्यांनी सुद्धा असं म्हटलं की या सगळ्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी ठोस असा निर्णय घ्यायला पाहिजे. साळुंखे विशेषतः
तर एकंदरीतच सर्वच जे लोक होते ते चिंतेत होते. मी नुकतंच या सगळ्या संदर्भामध्ये प्रतापराव बोर्डे जे PB सावंत आणि जस्टिस कोळशे पाटील साहेबांचे सहकारी आहेत त्यांच्याशी बोललो आणि त्यांनी सांगितलं की सावंत साहेबांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या संदर्भामध्ये असं कुठल्याही घटनेमध्ये असं म्हटलेलं नाही की 50% वर आरक्षण देऊ नये. तामिळनाडूमध्ये सुद्धा 69% आरक्षण जयललितांनी दिलं, ते अजूनही तिथे सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी नेमकं तुमच्याकडून काय अपेक्षित ठेवलेलं आहे, म्हणजे जे काही विचारवंत यामध्ये सहभागी झाले होते, मुख्यमंत्र्यांचं काय म्हणणं होतं? ते मुख्यमंत्र्यांनी हेच की बा तुम्ही ज्येष्ठ आहात, लोक समाज तुम्हाला मानतो आणि तुम्ही समाजाला या मुलांना थोडं आव्हान करा की जरा थोडं दमानं घ्या, धीराने घ्या. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी एक निवेदन सुद्धा तयार केलं ज्याच्यावर आम्ही सह्या सुद्धा केलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये मुख्यत्वे फक्त हेच केलेलं आहे की बाबा सरकार ह्या सगळ्या संदर्भामध्ये गांभीर आहे, मराठा आरक्षण हे वैध आहे, त्यांची ज्या मागण्या आहेत त्या वैध आहे, हे मुख्यमंत्र्यांनी त्या बैठकीमध्ये मान्य केलं आहे. पासलकर, यासाठी तुमच्याकडे येते, भाई मी येते तुमच्याकडे. पासलकर, इथे आता जसं म्हटलं पवार सरांनी की लेखक, कलावंत आणि विचारवंतांनी आवाहन करावं ही अपेक्षा होती मुख्यमंत्र्यांची या सगळ्यामध्ये. काय वाटतं, यांच्या आवाहनानंतर आता जे काही हिंसक आंदोलनं सुरू आहेत थांबतील? भाई येते. मला असं वाटत नाहीये की ते विचारवंत जे आहेत त्यांचे विचार चांगले आहेत, ते गेलेत तिथे, त्यांचा सन्मान झालेला आहे आणि त्यांनी त्यांची मतं मांडलेली आहेत. परंतु समाजामध्ये अत्यंत भावना खूप कठोर आहेत. त्याचं कारण आहे की आंदोलनाच्या दरम्यान मगाशी बाई जसे म्हटले तसे की बेताल वक्तव्ये जी झालेली आहेत, ते मग पंढरपूरचे असतील, त्यांचे चंद्रकांत दादा पाटील असतील, यांनी वातावरण दूषित केलेलं आहे त्यांची वक्तव्य वापरून. आणि त्यानंतर गेल्या 8-10 दिवसात, 15 दिवसामध्ये विशेषतः महाराष्ट्रातील तरुणांवरती ज्या पद्धतीने अमानुष पद्धतीने पोलीस प्रशासनाने कोणाला मारलेलं आहे, कोणाला हाताला जखम झालेले, कोणाच्या डोळ्याला जखम झालेली आहे आणि निखिला गंभीर असे गुन्हे महाराष्ट्रामध्ये तरुणांवरती दाखल झालेले आहेत. आम्ही काल परवा पुण्यामध्ये सुद्धा निषेध मोर्चा काढून या सगळ्या जखमांवर कुंकर घालण्याचा हा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे असं तुम्हाला वाटतं का? हो किंवा नाही एवढं फक्त सांगाल पासलकर. ते कसं ते हो बरोबर आहे, विचारवंतांना बोलवून त्यांचे हो बरोबर आहे, फक्त फुंकर घालण्याचा हा प्रयत्न आहे. जखम ही ना जखमा पूर्ण खोलवरती गेलेल्या आहेत आणि आता त्याच्यावरती मरमपट्टी करण्याचं काम चालू आहे. विचारवंतांबद्दल प्रत्येक समाजामध्ये आज त्यांच्या विचारांवरती आमच्या पूर्ण श्रद्धा आहेत आणि जे विचारवंत गेले त्यांना मानणारे आहोत आम्ही. परंतु महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. सध्याची परिस्थिती गंभीर आहे, त्यामध्ये मुख्यमंत्री कार्यक्रम देत नाहीत. मुख्यमंत्री म्हणतात मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतरच हे आरक्षण दिलं जाईल, कालबद्ध आणि निश्चित वेळेत देऊ असंही ते म्हणतात. मात्र विचारवंतांकडे त्यांनी व्यक्त केलेलं मतही तेच होतं की जो अहवाल येईल त्यावर नंतर आरक्षण दिलं जाईल. मुख्यमंत्र्यांची ही वेगवेगळी वक्तव्य देखील आपण पाहणार आहोत, वेगवेगळ्या वेळी केलेली. एका छोट्याशा ब्रेकवर जाणार आहोत, हा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊया. मराठा आंदोलन सुरू होईल आता 16 दिवस उलटलेले आहेत. मात्र त्यानंतर सुद्धा या सगळ्या 16 दिवसांच्या या काळामध्ये मुख्यमंत्र्यांनी मात्र एकच आपलं वक्तव्य ठेवलेलं आहे आणि ते म्हणजे मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देऊ. आजही मुख्यमंत्र्यांनी बुद्धिमंतांच्या या बैठकीमध्ये याचाच पुनरुच्चार केलेला आहे. आपण पाहूयात मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या वेळी केलेली मात्र तीच वक्तव्य. उच्च न्यायालयाच्या सांगण्यानुसार मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्याशिवाय अशा प्रकारचं आरक्षण देता येत नाही, म्हणून मागासवर्गीय आयोग गठीत केला. याची जी वैधानिक कारवाई आहे, जनसुनावणी वगैरे या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सुरू केल्या आणि ते काम जे आहे ते एका महत्त्वाच्या टप्प्यामध्ये आहे. सर्व पक्षाच्या वतीनं हा जो ठराव आम्ही केलाय तो आयोगाला आम्ही देऊन विनंती करणार आहोत की आयोगाने तात्काळ या संदर्भातली जी काही लवकरात लवकर कारवाई आहे ती पूर्ण करावी आणि आयोगाचा अहवाल आल्याबरोबर आम्ही लगेच त्या संदर्भात त्याची छाननी करून त्या संदर्भातलं विशेष अधिवेशन बोलवून त्या विशेष अधिवेशनामध्ये आयोगाच्या या अहवालानुरूप जो कायदा आहे तो नव्याने कायदा किंवा त्या संदर्भातला ठराव जे काय आयोग सुचवेल त्यानुसार ती कारवाई आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी करणार आहोत. आयोगाने रिपोर्ट दिल्यावर जी वैधानिक कारवाई आम्हाला करावी लागते त्याकरता विशेष अधिवेशन हे आम्ही बोलू लगेच 1 महिन्याच्या आत, जेवढ्या लवकरात लवकर 1 महिन्याच्या आत जेवढ्या लवकर बोलवता येईल आणि विशेष अधिवेशन त्या ठिकाणी बोलू आणि त्या विशेष अधिवेशनामध्ये ठराव कायदा जे काही आयोग सांगेल
तो तात्काळ करून समाजाला त्या ठिकाणी आरक्षण हे दिलं जाईल. 22, 28 आणि 30 जुलैपर्यंत मुख्यमंत्र्यांनी हे एकच वाक्य या ठिकाणी म्हटले, मागासवर्गीय आयोगानं अहवाल दिल्यानंतर आपण मराठा आरक्षण देऊ आणि त्यासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवू. आज मुख्यमंत्र्यांनी बुद्धिवंतांची बैठक घेतली. आज भाजपच्या आमदारांची देखील त्यांनी बैठक घेतलेली आहे. या बैठकीमध्ये ही बैठक नुकतीच संपलेली आहे. या बैठकीमध्ये नेमकं काय झालंय, मुख्यमंत्र्यांनी आपल्या आमदारांना असा कोणता कानमंत्र दिलेला आहे किंवा मग या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना काय सूचना केल्यात, आपण थेट जातोय आमचे प्रतिनिधी विलास आठवले यांच्याकडे. विलास, या बैठकीमध्ये काय झालं? विलास, बैठक आता नुकतीच संपलेली आहे. या बैठकीमध्ये नेमकं काय झालं? बैठकीतनं बाहेर पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं? म्हणणं हे मुख्यमंत्र्यांनी ऐकून घेतलं आणि सरकारची भूमिका त्यांच्या पुढे ठेवलेली. आताच बैठक संपलेली आहे. आता थोड्याच वेळात आपल्याला माहिती मिळेल की नेमकं काय म्हटलेलं. पण शांतता नांदावी, भाजपच्या विरोधात जे वातावरण आहे ते वातावरण निवळण्याचा प्रयत्न भाजपच्या आमदारांनी केला पाहिजे, भाजपच्या नेत्यांनी केला पाहिजे. अशा प्रकारचे आदेश जे आहेत, निर्देश जे आहेत ते मुख्यमंत्र्यांनी दिले. आपण पाहू शकतो की ही बैठक जी होती ती सर्व आमदारांची होती आणि बरं विलास, तुमचा आवाज येत नाही. मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. खरं तर TV9 सगळ्यात आधी ही भूमिका मांडली होती की लोकप्रतिनिधी, त्यानंतर मंत्री, आमदार, खासदार हे सगळे कुठे आहेत, ते रस्त्यावर उतरून हे वातावरण शांत करण्याचा प्रयत्न का करत नाहीत. आज मुख्यमंत्र्यांनी 16व्या दिवसानंतर ही आमदारांची बैठक घेतली आहे आणि वातावरण निवळावं यासाठी लोकप्रतिनिधींनी जनतेमध्ये जावं असं आवाहन केलेलं आहे. हीच भूमिका आम्ही खूप आधी 8 दिवसांपूर्वी मांडलेली होती. आपल्या बरोबर कान्होजी आंग्रेंचे वंशज रघुनाथराजे आंग्रे देखील या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत, जे या विचारवंतांच्या या बैठकीमध्ये होते. रघुनाथराजे, काय नेमकं या सगळ्या बैठकीमध्ये बोलणं झालं? तुम्ही तुमचं मराठा आरक्षणासंदर्भामधलं कोणतं मत मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडलेलं आहे? पहा, मुख्यत्वे करून मुख्यमंत्र्यांनी आजवर शासनाने मराठा आरक्षणाच्या दृष्टीने काय काय पावलं उचलली ते सांगितलेलं आहे. म्हणजे एक प्रकारे शासनाची बाजू त्यांनी मांडली. त्याच्या पलीकडे त्या बैठकीला उपस्थित असलेल्या सर्वांचा हा एक प्रश्न होता की शासनाने जर आजपर्यंत प्रयत्न केले तर ते प्रयत्न आंदोलकांपर्यंत किंवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेले नाही आहेत आणि त्यामुळे बऱ्याच प्रमाणात गैरसमज होऊ शकतात, समज होऊ शकतात. त्यामुळे एक स्पष्टीकरण मिळायची गरज होती. आंदोलनं होतात आहेत. आज लाखोचा समुदाय रस्त्यावर आला होता. 58 मूक मोर्चांच्या नंतर आता रस्त्यावरचं आंदोलन जे सुरू झालेलं आहे त्यामध्ये जी सार्वजनिक संपत्तीची नासधूस होते किंवा कुठल्याही प्रकारची जाळपोळ होते किंवा आंदोलकांवर जर गुन्हे दाखल जरी झाले तरी शेवटी आंदोलकांच्या पुढे भवितव्य आहे. आंदोलन हे 2, 4, 8 दिवस चालेल, काही दिवस चालेल, पण आंदोलकावर जर ठपका बसला तर त्याचा आयुष्यभराकरता ते नुकसान होणार आहे. तर मराठा आरक्षणाच्या निमित्ताने जे काही आंदोलनं होतात त्याचा शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि जे उत्तम प्रकारे आरक्षण टिकू शकेल, न्यायाच्या कसोटीवर टिकू शकेल, उद्या कोर्टात कोणी गेलं तरी टिकू शकेल अशा प्रकारचं आरक्षण द्यावं, जेणेकरून ते कुठल्याही प्रकारचं एक अजेंडा बेस्ड आरक्षण असू नये, तर जे समाजाच्या भल्याकरता पूर्णतः आरक्षण असेल आणि जे कायद्याच्या कसोटीवर टिकेल, घटनेच्या चौकटीत टिकेल असं आरक्षण द्यावं ही मागणी केली गेली. आपल्या बरोबर भाजपच्या प्रवक्त्या कांताताई नलावडे फोन लाईनवर आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. कांताताई, स्वागत तुमचं. आज मुख्यमंत्र्यांनी विचारवंतांबरोबर बैठक घेतली, भाजपच्या आमदारांबरोबर बैठक घेतली. या सगळ्याला खूप उशीर झाला असं नाही का वाटत? हे जर खूप आधी घेतलं असतं तर कदाचित हा प्रश्नच उद्भवला नसता असं मराठा नेत्यांना वाटतं. या सगळ्या बैठका घेऊन कांताताई मला सांगा की ठोस असा काही कृती कार्यक्रम असा काही निघालेला आहे का? ठोस काही निघालं का बैठकीतनं? नाही, नक्कीच निघालं. आपण जर त्या बुद्धिमत्तांच्या बैठकीमध्ये जे वेगवेगळ्या क्षेत्रातले प्रतिष्ठित लोक होते त्यांच्या मी काही म्हणजे प्रतिक्रिया ऐकल्या. त्याच्यात सयाजी शिंदे आणि अमोल कोल्हेंची पण मी प्रतिक्रिया ऐकली आणि त्या दोघांनी सांगितलं की बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली आणि मुख्यमंत्री ठाम आहेत मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत.
परंतु ते टिकणारं आरक्षण त्यासाठी ते प्रयत्न करतात की कोर्टात आपलं ते टिकलं पाहिजे आणि म्हणून राज्य मागासवर्गीय आयोगाला नक्कीच. कांताताई, पुन्हा एकदा तुम्ही मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा तोच पुनरुच्चार केला. आता 3 वेळा मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य मी ऐकलं. हो ऐका ना, पण निखिलाजी त्या बैठकीमध्ये त्यांनी म्हणजे एकूण सूर असाच होता की त्वरित ताबडतोब म्हणजे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तातडीने आमचे जोरदार प्रयत्न आहेत, ते लवकरात लवकर म्हणजे आम्ही देतोय हे आश्वास आहे. बरं, कांताताई मेहते, पासलकर आपल्या बरोबर आहेत. पासलकर, मुख्यमंत्री सातत्यानं तेच सांगतायत, मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आला की त्यानंतर मी तुम्हाला आरक्षण देतो. आजही विचारवंतांच्या बैठकीमध्ये तेच म्हटलं मुख्यमंत्र्यांनी. पासलकर, अगदी थोडक्यात बोला. जब इसकी वीडियो देखा और इसकी जो रिस्क है. बरं, मी येते पुन्हा एकदा. पासलकर, तुमचा आवाज येत नाहीये. भाई बोला. निखिला, भाई बोला. निखिला, आता असं आहे की या सगळ्या चर्चेमध्ये आपण काय करतोय तेच त्याच गोष्टी हे करतोय. मुख्यमंत्र्यांचं हे आता तुम्ही स्वतः बोलताय की हे त्यांच्याही बैठकीत त्यांनी तेच वाक्य वापरलं. अहो, तुम्ही ते निश्चित वेळ म्हणजे काय ते सांगा ना. तुम्ही एकीकडे म्हणताय की निश्चित वेळ, आम्ही मागास आयोगाला भेटलो, काँग्रेस पक्षाचे सगळे आम्ही नेते भेटलो, अशोकराव चव्हाणांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्ष नेते विखे पाटील, आणखीन पृथ्वीराज चव्हाण, आम्ही सगळे भेटलो. मागासवर्गीय आयोगाने स्पष्टपणे आम्हाला सांगितलं की आम्हाला हा अहवाल द्यायला अजून 3 महिने लागणार आहेत, 90 दिवस हे कमीत कमी लागणार आहेत. त्याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे आलेल्या ज्या काही सूचना आहेत, ज्या काही सजेशन्स आहेत, त्या जवळजवळ 2 लाख त्या सजेशन्स आहेत असं त्यांनी सांगितलं. आम्ही त्या दिवशी यांना सुद्धा राज्यपालांना भेटलो आणि मागास आयोगाला भेटलो. आणि म्हणून मुख्यमंत्री खोटं का बोलतात आहेत? सगळ्यात जी चीड आहे समाजामध्ये ती याच गोष्टीची चीड आहे की मुख्यमंत्री का खोटं बोलतात आहेत. नुसतं आरक्षण हा एकच विषय नाही केला आणि हे सगळ्या मोर्चेकऱ्यांना माहिती आहे. आरक्षण हे कोर्टाच्या याच्यामध्ये चौकटीत अडकलंय, ते मुख्यमंत्र्यांनी सांगण्याची आवश्यकता नाही. त्याच्या व्यतिरिक्त जे काही त्यांनी मागण्या केलेल्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये फसवेगिरी केलेली आहे या सरकारने, या मुख्यमंत्र्यांनी, याने चंद्रकांत दादांनी. त्याचा रोष आहे तो सगळा त्या याच्यामध्ये समाजामध्ये आपण लक्षात घ्या. आणि म्हणून मला एक गोष्ट साधी सांगा. कांताताई बोला, उत्तर द्यायचं. कांताताई, मुख्यमंत्र्यांनी फसवणूक केली ही भावना निर्माण झालेली आहे मराठा समाजाची. माझा आणखी एक प्रश्न आहे कांताताई, इतर मागण्या ज्या आहेत त्या संदर्भात मुख्यमंत्री काही बोलत नाहीत आणि त्याचबरोबर 4 वर्ष झाली सरकारला. या 4 वर्षांमध्ये का मागासवर्गीय आयोग नेमण्यात आला नाही किंवा या सगळ्या जो आता सर्वे केला जातोय मागासवर्गीय आयोगाकडून तो आधीच का केला गेला नाही? जी काही 2700 पानांचा जो अहवाल दिला होता कोर्टामध्ये त्यामध्ये या सगळ्याचा समावेश का नव्हता? का घाईघाईमध्ये हा सगळा अहवाल जो आहे तो कोर्टामध्ये देण्यात आला होता? नाही निखिला, खरं म्हणजे हे म्हणजे या सरकारवर अन्याय होईल तुम्ही असं वक्तव्य करणं. म्हणजे 2015ला आम्ही सरकारने म्हणजे आमच्या मुख्यमंत्र्यांनी कायदा केला आणि राज्य मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली. हे 2015 साली आणि त्याच्यानंतर ती निवेदनं सगळीकडे मागवण्यात आली आणि ती एवढी निवेदनं आलेली आहेत की तर त्या निवेदनांचा पूर्ण अभ्यास सारासार विचार करून मग ते त्यांची शिफारस देणार आहेत. बाई जगताप एवढे टाहो फोडतायत, त्यांनी 15 वर्षात का हो केलं नाही? मग निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तुम्ही अध्यादेश कसा काढला 16% आरक्षणाचा? तो तुमचा हायकोर्टात का नाही टिकला? आम्ही ते कोर्टामध्ये टिकावं. आपल्याला ही कल्पना आहे की सर्वोच्च न्यायालय ते परत म्हणजे फेटाळू शकतं आणि मग आपल्याला असा नक्कीच कांताताई, माझंही म्हणणं तेच आहे की आपण जो 2700 पानांचा अहवाल दिला होता तोच का ठोस या नव्हता? दृष्टीने हे मुख्यमंत्री हा पहिला मुख्यमंत्री आहे, यांनी इतक्या वर्षात का नाही केलं? बरं कांताताई थांबा. का नाही केलं? कांताताई, तू देवेंद्र फडणवीसांनी राज्य मागासवर्गीयाची आयोगाची स्थापना केली, कायदा केला आणि म्हणजे ते स्वतः प्रामाणिकपणे सातत्याने प्रयत्न करतात. कांताताई थोडंसं थांबा, पासलकरांना सुद्धा पटत नाहीये. भाई मी येते तुमच्याकडे. पासलकर बोला. निखिला,
ताईंच्या बरोबर मी मराठा आरक्षणावरती अनेक वेळा चर्चेला आलेलो आहे. ताई, हे पाहिलं तुम्ही की मुख्यमंत्री तुम्हीच म्हणला की मुख्यमंत्री मराठा आरक्षणासाठी ठाम आहेत. गेल्या 2-3 वर्षापूर्वी ठाम होते, आज पण ठाम आहेत. ते ठाम आहेत ही एक त्यांची फिक्स ठरलेली लाईन आहे. ताई, तुम्ही लक्षात घ्या, 58 मोर्चे निघाले. यावेळेस मुख्यमंत्र्यांनी आज जशी तत्परता दाखवतायत ती तत्परता जर पूर्वी दाखवली असती तर कदाचित आता हा परिस्थिती महाराष्ट्राची झाली नसती. आता कालबद्ध कार्यक्रम एवढ्या करता म्हणतो की मागासवर्गीय आयोगाकडे वर फुटिंग वरती टास्क वर्क हे झालं पाहिजे, हा अहवाल लवकर आला पाहिजे, पुढे काम गेलं पाहिजे. कारण महाराष्ट्रातील किती मुलांची आत्महत्या आपण पाहणार आहोत. आज 7च्या पुढे आत्महत्या गेलेल्या आहेत. तुम्ही एकीकडे चर्चा करताय आणि एकीकडे आंदोलन हिंसक वळण घेत आहे, पण या आंदोलकांमध्ये काही समाजकंटक आहेत. म्हणून सरसकट मराठा आरक्षणाच्या आंदोलकांवरती गंभीर गुन्हे दाखल करू नका ही आम्ही विनंती करतोय मुख्यमंत्र्यांना. महाराष्ट्र शांत ठेवायचा असेल तर आम्हाला मागे घ्यावे लागतील गंभीर गुन्हे त्यांच्यावरती तुम्ही हे करा. आणि बैठका म्हणजे तारीख पे तारीख किती बैठका घेणार आता ही? निखिला, हॅलो जी भाई बोला. निखिला, नाही निखिला, 1 मिनिट. पासलकर 1 मिनिट. पासलकर, निखिला, मला ना त्या कांताताई नलावडेंचे मला राजकीय काही करायचं नाही. ते सगळे ते ठरवून आलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी ते ठरवलेलं आहे. ह्यांना फक्त राजकारण करून असं करायचं आहे. हे मला इथे मुद्दाम सांगायचं आहे, तुम्हाला खरोखरच ह्याच्यातला मार्ग काढायचा आहे ना. या ठोक मोर्चाची सुरुवात कुठून झाली? याचा सगळ्याचा महत्वाचा विषय जो परळीला जे समन्वयक बसलेले आहेत, ह्या परळीला समन्वयक बसलेले आहेत, त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? ज्या इतर मागण्या आहेत त्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही GR काढा. का मुख्यमंत्री जात नाहीत तिकडे? जा ना तिकडे आणि त्या आंदोलकांना आणि त्या तिथल्या आमच्या त्या समन्वयकांना तुम्ही घ्या ना विश्वासामध्ये आणि त्याच्यात मार्ग काढा. चौकटीत आहे हे. थोडंसं थांबवते. भाजपची पत्रकार परिषद सुरू होते. काय होतं यामध्ये आपण पाहूयात. थेट जाऊयात या पत्रकार परिषदेत. विधानसभांमध्ये मराठा आरक्षण या विषयामध्ये सद्यस्थिती सगळ्या आमदारांकडून कथन झाली ती ऐकली. या सगळ्या विषयामध्ये सर्व आमदारांनी जी भूमिका मांडली त्यात मराठा समाजाला भारतीय जनता पक्षाचं आरक्षण मिळालंच पाहिजे ही मागणी आहे. दुसरं, मागासवर्गीय आयोगाकडून विनंती करून कालबद्ध आरक्षणाविषयीची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवल्यास मराठा समाजाचा जो विश्वास या शासनावर आहे, कारण या आधीच्या शासनाने अशी कोणतीच गोष्ट केली नव्हती जी या देवेंद्र फडणवीस सरकार यांनी केलेली आहे. केवळ त्यांच्यापर्यंत मागासवर्गीय आयोगाचा आणि आरक्षण देण्याचा कालबद्ध कार्यक्रम जाणं गरजेचं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये या आंदोलनामध्ये हिंसाचार होऊ नये, तसंच कुठल्याही तरुणांनी आत्महत्या करू नये, शांततापूर्ण राहावं असंही आवाहन करण्यात आलं. भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या वतीने ज्या योजना मराठा समाजासाठीच्या म्हणून सुरू झाल्या आहेत, ज्यामध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती प्रतिपूर्ती योजना असेल, पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ताची योजना असेल, त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील महामंडळातून मराठा तरुणांना उद्योगासाठी कर्ज देण्याचा विषय असेल,
याबाबत भाजपचे आमदार आपापल्या मतदारसंघात मदत केंद्र सुरू करतील. अनेक वेळा महाविद्यालय 100% फी घेतात, तरुणांना कुठे करायची माहीत नसतं. बँका कर्ज देताना अनावश्यक तारण मागतात, जे आता तारणाची गरज नाही हे शासनाने स्पष्ट केलं आहे. त्या अशा सगळ्या अडचणीच्या विषयात प्रत्येक विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचा आमदार आपल्या मतदारसंघात या योजनांविषयीची मदत केंद्र स्थापन करेल आणि या मदत केंद्राच्या माध्यमातून या समाजातील तरुणांना या विषयामध्ये चांगली मदत होऊ शकते. जसं गेल्या वर्षी 2.5 लाख विद्यार्थ्यांना शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळाला, यावेळी तो अधिक तरुणांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा स्वाभाविकपणे केला जाईल. आणि त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील सद्यस्थितीवर भारतीय जनता पक्षाच्या आमदारांकडून सगळी माहिती घेतल्यानंतर भारतीय जनता पक्ष हा मराठा समाजासोबतच आहे आणि त्यासाठीच कोर्टामध्ये टिकेल अशा पद्धतीने मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून हे सरकार मराठा समाजाला आरक्षण देईल. मेगा भरतीमध्ये सुद्धा 16% जागा बाजूला ठेवल्या जातील, जेणेकरून ज्यावेळी हे आरक्षण प्रत्यक्ष दिलं जाईल त्यावेळी सुद्धा ती भरती होईल. ती सगळीच जर भरती थांबली तर एखाद वेळेस काही जण काही दिवसांनी महिन्यांनी एजबार होत आहेत, त्यांची संधी चुकता कामा नये. त्यासाठी या पद्धतीचाही विचार सूचना झाल्या आणि एकूण सर्व आमदारांनी भक्कमपणे या समाजाच्या हितासाठीची ज्या योजना आहेत त्या अधिक गतिमान करण्याचं ठरवलं. भारतीय जनता पार्टी के महाराष्ट्र के सभी विधायकों की बैठक आज मुंबई में संपन्न हुई. मराठा समाज के आरक्षण को लेकर जो आंदोलन चल रहा है उसमें भारतीय जनता पार्टी मराठा समाज के साथ आरक्षण के समर्थन में है. साथ ही में मराठा समाज के युवाओं को जो योजनाएं महाराष्ट्र सरकार की ओर से दी जा रही है, जिसमें छत्रपति राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ति योजना, पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता की योजना, अन्ना साहब पाटिल महामंडल के द्वारा उद्योग व्यवसाय के लिए कर्ज देने की योजना, इन सब योजनाओं को हर विधायक अपने चुनाव क्षेत्र में सहायता केंद्र शुरू करके मराठा समाज और बाकी समाज के लोगों को सहायता करने का काम भी करेंगे. और साथ साथ आंदोलन हिंसक ना हो, कोई युवा आत्महत्या न करे, इस प्रकार की अपील भी सभी विधायकों ने आज महाराष्ट्र के सभी जनता को की है. सर, आज सकाळी सह्याद्रीवर विचारवंत आणि बुद्धिवंत जे आहेत त्यांची बैठक झाली आणि सरकारची भूमिका, सरकार मराठा आरक्षणात काय करते हे सांगण्याचा प्रयत्न झाला. मला वाटतंय त्यांच्याकडून आव्हान जर केलं तर हे आंदोलन सॉफ्ट होईल. आज जे सकाळी मराठा समाजातील मान्यवर बुद्धिजीवी जमले होते त्यांनी महाराष्ट्र शासनाकडनं या विषयात काय पावलं उचलली आहेत याबाबतची माहिती सविस्तरपणे माननीय मुख्यमंत्र्यांकडनं घेतली. शिष्यवृत्ती योजना असेल, उद्योग व्यवसायाचे कर्ज असेल, निर्वाह भत्ता असेल, बाकी टाकलेली पावलं. प्रकाश पोरेसर आपल्याबरोबर आहेत. ही भाजपची पत्रकार परिषद आपण ऐकली. पासेलकर, तुमच्याकडे येते मी. अगदी थोडक्यामध्ये पोरेसर सांगाल की काय सरकारला तुम्ही आवाहन कराल आणि मराठा मोर्चाला काय आवाहन कराल? सरकारला मी एवढंच सांगू इच्छितो या सगळ्या संदर्भामध्ये, ज्याचा विषय इव्हन आजच्या बैठकीमध्ये झाला असा आहे की आजच्या घडीला मागासवर्ग आयोगाला केवळ 20-25 माणसांचं मनुष्यबळ आहे ज्याच्यामुळून ते सर्व कामं करतायत. तामिळनाडूमध्ये ह्या सगळ्या संदर्भामध्ये जेव्हा जयललितांनी निर्णय घेतला होता त्यावेळेला त्यांनी 20-25 हजार लोक या सगळ्या संदर्भामध्ये सर्व्हे करायला लावली होती. याचाही त्या बैठकीमध्ये चर्चा झाली आणि ते त्यांना समजून सांगण्यात आलं. त्यामुळे जास्तीत जास्त लोक लावावेत आणि यावेळेला या आंदोलनामध्ये ज्या युवकांनी काय म्हणतो त्याला अगदी टोकाचं पाऊल उचललं शेवटी, म्हणजे एवढे शांततेचे मोर्चे काढल्यानंतर जे काही त्यांच्यावर आता केसेस वगैरे दाखल झाल्यात त्या सगळ्या केसेस परत घेण्यात याव्यात या सगळ्या संदर्भामध्ये मी विवेचन केलं. मागे मुख्यमंत्री असताना मनोहर जोशी त्यांनी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामध्ये ज्या काही केसेस लागल्या त्या जवळपास 15,000च्या वर केसेस परत देखील मागणी आहे. रघुनाथ राजे, एक काय आवाहन कराल मराठा समाजाला?
राजकारण आणि समाजकारण दोन पूर्ण भिन्न गोष्टी आहेत. मराठा आरक्षण हा जो विषय आहे हा समाजाच्या हिताशी निगडीत आहे. राजकारण जे आहे ते आज सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील त्यांच्या जागा बदलू शकतात, पण समाज आणि समाजाची परिस्थिती जी आहे ती सुधारणं याला प्राथमिकता दिली गेली पाहिजे. आणि आरक्षण हे त्या मागणी करताय. आता आज सत्ताधारी कोण आहे, आरक्षण देतंय, ते कुठे अडकलंय, त्याच्यातल्या अडचणी दूर करणं हे सत्ताधारी आणि विरोधक यांच्या समन्वयाचा भाग आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न येऊ देता सत्ताधारी आणि विरोधक यांनी त्याच्याकरता राजकीय मुद्दा म्हणून न पाहता एका मोठ्या समाजाचा अडचणीचा भाग म्हणून किंवा एक वंचित समाजाच्या अडचणीचा भाग म्हणून याकडे पाहिलं पाहिजे. खूप महत्त्वाचा मुद्दा, राजकारण विरहित कारण मीमांसा शोधली पाहिजे. नक्कीच खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही इथे मांडलेला आहे. खरं तर या मुद्द्यावरच मी थांबते. धन्यवाद सगळे मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. भाजपनं आता विचारवंतांची बैठक घेतली, त्यानंतर आपल्याच पक्षातल्या आमदारांची बैठक घेऊन एक कुठेतरी वातावरण निवळावं यासाठी निदान उशिरा का होईना प्रयत्न सुरू केलेले आहेत. धन्यवाद तुम्ही सगळे या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. चर्चेमध्ये आपण इथे थांबूयात. नमस्कार.